नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यातील दीप अमावस्या कशा प्रकारे साजरी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत। दीप अमावस्याची पूजा कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं। आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं। श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते। या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानले गेले आहे। या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे। महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं। यावर्षी आषाढ अमावस्या यंदा 24 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे। यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात। या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते। या पूजेत कणकीचे दिवे लावले जातात। आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत। ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे। या दिवशी कणकेचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा। हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते। अमावस्या तिथी यंदा दीप अमावस्या 24 जुलैला आहे। प्रारंभ तिथी 24 जुलै गुरुवार सकाळी 7:28 सुरू होणार आहे आणि 25 जुलै शुक्रवार सकाळी 9:17 समाप्ती होणार आहे। कशी करावी दिव्यांची पूजा? सर्वप्रथम घरातील सर्व दिवे काढावेत। दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले चांदीचे, पितळेचे, तांब्याचे दिवे असतील तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत। गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून साफसफाई करावे। त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत। तर इथं मी दीप पूजनासाठी साहित्य घेतलेले आहे। फुले घेतलेले आहेत, हराळ आघाडा घेतलेला आहे, मुरमुरे आणि फुटाण्याचा नैवेद्य घेतलेला आहे, गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे, पंचामृत, पाणी घेतलेलं आहे, सगळे दिवे साफ करून घेतलेले आहेत। तसेच इथे कणकीचे दिवे घेतलेले आहेत। कणकीचे दिवे बनवताना आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि ते दिवे बनवून आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि अक्षता घ्यायच्या आहेत। हळदी, कुंकू, वस्त्रमाळ घ्यायचे आहेत। देवासमोर एक पाट मांडून त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे। छान रांगोळी काढायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे। गणपती बाप्पांना सर्वप्रथम पाण्याने स्नान अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने स्नान अभिषेक करायचा आहे। पंचामृताने स्नान अभिषेक झाल्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, गंध लावायचा आहे। इथं मी एक पाट घेतलेला आहे, त्याच्यावर आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना लाल फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत। यानंतर आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे। दिव्यांची पूजा करण्यापूर्वी आपल्याला पाटावर अक्षता ठेवायच्या आहेत। त्यानंतर अक्षतांवर हळदी, कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर नंतर दिवे ठेवायचे आहेत। दिव्यांना आपल्याला अक्षताचं आसन द्यायचं आहे। हे पाटावरती सर्व दिवे मांडायचे आहेत। त्या सर्व दिव्यांचे हळद, कुंकू, गुलाल वाहून पूजा करायची आहे। प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाडा व्हायचे आहेत। फुलं, वस्त्रमाळ हे दिव्यावरती व्हायचं आहेत। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे। त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे। मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। नित्यपूजेतही दीपपूजन केले जाते। यावरून दीपपूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक असे दोन्ही दृष्टीने महत्त्व लक्षात येते। दिव्याच्या प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते। दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते, तेजोमय दिसते। म्हणून दिवा हे मांगल्याचे, शुभंकरतेचे प्रतीक आहे। दीपपूजेने आंतरिक अज्ञानही दूर होते, शत्रुबुद्धी नष्ट होते, विकार कुंठित होतात। दिवा हे ज्ञानाचे द्योतक आहे। दीपतेजाने बुद्धी स्थिर राहते। शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे लावता येतात। विजेचे दिवे कितीही सुंदर व शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाहीत। आपल्या वैदिक संस्कृतीत म्हणून दीपपूजेला मोठे महत्त्व आहे। त्यानंतर हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत। त्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे। तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करायचे आहेत। या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे।
दिव्यांची पूजा केल्यावर काय फायदा होतो? दिव्यांची पूजा केल्यानंतर महालक्ष्मी प्रसन्न होते, त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते, तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपाही राहते। आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे। अनेक ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते। अनेक घरात पुरणाचे दिंड बनवून तोच गुळाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो। या दिवशी आपल्याला कणकीचे 5 दिवे बनवायचे आहेत। कणकीचे दिवे बनवताना त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे, मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे कणकीचे दिवे उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुपाच्या फुलवाती लावायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत। कणकीचे हे बनवलेले दिवे तुम्ही घरातील सर्व खाऊ शकतात। दिव्यांना मुरमुरे आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। पूजा झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, दीप सूर्याग्नी रूपस्व तेज उत्तमम गृहानमत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव। या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा याचा अर्थ होतो। आपण जे कणकीचे दिवे बनवलेले आहेत त्या दिव्यांनी आपण सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे। या कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांनाही ओवाळायचं आहे आणि संध्याकाळी दिव्यांची आरती करायची आहे। अशा प्रकारे यथासांग पूजा करून दिव्यांचे तेज आपल्याला मिळून आपले अज्ञान अंधकारमय आयुष्य उजळून निघावे अशी प्रार्थना करावी। अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो, तसेच दान धर्म केला जातो। प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे, त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे। ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते। अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीच्या पिठाचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो। हा दिवा दीप पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो। दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते। तसेच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात। हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे। तसेच दीप अमावस्या दिवशी लहान मुलांना ओवाळले जाते। भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते। ही लहान मुले भविष्यामध्ये आपला वंश उजळून काढतील असे मानले जाते, त्यामुळे घरातील मुलांना वंशाचा दिवा असेही म्हणतात। दीप म्हणजे काय तर प्रकाश, जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो। अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजेच काय तर तेज, जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते। असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते। लहान मुलांना का ओवाळले जाते यामागची काय कथा आहे? यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले। त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली। तेव्हापासून ही प्रथा सुरू। हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले। दीप अमावस्या दिवशी लहान मुलांना का ओवाळावे? प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं। त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते। तर ही पूजा दिवसभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उचलायची आहे। तर अशा प्रकारे दीप अमावस्याला दीप पूजन करायचं आहे। तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।